A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the colorimetry and spectrophotometry. In this unit, there is the only analytical portion. For example, detection and determination of analyte or sample. In this unit number 3, part B, that is the separation techniques. In this part, we are going to study how to determine qualitative and qualitative detection and quantitative determination. One of the analyte or substance which we want to separate, or we want to determine, or we want to detect how what is the group, or what is the elements are present in the unknown sample. In these separation techniques, there are chromatography and solvent extraction techniques, which shows detection. It means qualitative detection and quantitative measurements are we are going to study in this sub part. बघा, ह्या सेपरेशन टेक्निक्स मध्ये आपल्याला आता सेपरेशनची टेक्निक बघायची, नक्की सेपरेट काय करायचं. तर आता फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कन्सर्न असतोय, त्यावेळी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा ज्यावेळी आपण विचार करू, त्यावेळी तिथे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला मेटल आयन किंवा नॉन मेटल आयन जे आहे ते आपल्याला सेपरेट करायचं असते, किंवा एखादा इनऑर्गॅनिक स्पेसिस आहे ते आपल्याला सेपरेट करायचे असते. त्यावेळी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपण विचार करू, त्यावेळी ऑर्गॅनिक कंपाऊंड सेपरेट करायचे असते. मग आता हे त्यासाठी ही सेपरेशन टेक्निक्स नक्की काय यूज केली जातील. आता फॉर एक्झाम्पल सध्या जो कोरोना पॅन्डेमिक आहे, यात जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जो ड्रग तयार होतो, तो ड्रग क्वालिटेटिव्हली तयार झालाय का नाही त्याचं अनालिसिस करायसाठी, म्हणजेच क्वालिटेटिव्ह डिटेक्शन किंवा क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन साठी क्रोमॅटोग्राफी टेक्निक यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल HPLC आहे, की ज्याला आपण हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, की जे मॅक्झिमम इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत यूज केलं जातं. त्यानंतर जर एलिमेंट सेपरेट करायचे असतील तर त्यासाठी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन टेक्निक आहे, की जे आपण लॅन्थेनाइड्स ऍक्टिनाइड्स मध्ये एक सेपरेशनची प्रोसिजर बघितली होती. ट्रायब्युटिल फॉस्फेट हा रिएजंट वापरून लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड एलिमेंट्स आपण सेपरेट केलेली मागच्या सेमिस्टर मध्ये बघितली. तर आता या सेपरेशन टेक्निक्स मध्ये बघू आपण पहिल्यांदा क्रोमॅटोग्राफी किंवा सेपरेशन नक्की कशाला म्हणायचं किंवा काय नक्की या युनिट मध्ये बघणार आहे आपण. आता हा मॅक्झिमम सेपरेशनचा पार्ट जो आहे तो अनालिसिसचा पार्ट आहे, तो अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये येतो, and it is very much related to inorganic chemistry. Therefore, this syllabus is included in under the inorganic chemistry. आता हा सिलेबस जर तुम्ही MSc ला अभ्यास करत असाल तर तो अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये आपण अभ्यास करतो, परंतु इथं BSc ला आपण मॅक्झिमम फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे तीनच स्पेशलायझेशन केमिस्ट्री मध्ये अभ्यास करतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं बघू, अनालिटिकल केमिस्ट्री कन्सिस्ट ऑफ क्वालिटेटिव्ह एज वेल एज क्वांटिटेटिव्ह केमिकल अनालिसिस. आपल्याला क्वालिटेटिव्हली काय करतो आपण, क्वालिटेटिव्ह म्हणजे डिटेक्ट करतो नक्की एखाद्या सोल्युशन मध्ये कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे, कोणतं कंपाऊंड प्रेझेंट आहे, ते आपण डिटेक्ट करतो, की जे ऍसिडिक रॅडिकल मध्ये आपण डिटेक्ट करतो, फाइंड आउट करतो क्लोराइड प्रेझेंट आहे, नायट्रेट प्रेझेंट आहे, सल्फेट प्रेझेंट आहे. आणि क्वांटिटेटिव्ह केमिकल अनालिसिस मध्ये काय येतं तर तिथं आपण क्वांटिटी मेजर करतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रिपरेशन केलं, त्या प्रिपरेशन मधला टेट्रामाइन कॉपर सल्फेट असेल किंवा हेक्सामाइन निकेल क्लोराइड असेल, त्याचं जे वेट घेत होतं ती क्वांटिटी आपण मेजर केली, म्हणजे एस्टिमेट केली. म्हणजेच क्वालिटेटिव्हली आपण डिटेक्ट करतो आणि क्वांटिटेटिव्हली डिटरमाइन करतो, अमाऊंट एस्टिमेट करतो. इन अ सॅम्पल ऑफ कंपोनंट. आता कोणत्याही सॅम्पलचं आपल्याला जे अनालिसिस करायचं असतं, ज्याचं अनालिसिस करायचं त्याला आपण अनालाइट म्हणतो. आता क्वांटिटेटिव्ह केमिकल अनालिसिस जर करायचं असेल तर त्या दोन स्टेप पडतात. एक सेपरेट करायला लागतो पहिल्यांदा, सेपरेशन, आणि सेपरेट केल्यानंतर तो कॉन्सन्ट्रेट करायचं किंवा प्युरिफाय करून घ्यायचं थोडक्यात, किंवा त्याचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालं पाहिजे. सेपरेशन अँड प्री कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अनालिटिक हा पहिला पॉईंट आहे. त्यानंतर अनालिसिस ऑफ सॅम्पल, जो सॅम्पल आपण सेपरेट केला तर त्याचं काय करायचं, अनालिसिस करायचं. आता सेपरेशन टेक्निक्स यूज्ड आर ऑफ डिफरंट टाइप्स डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ अनालाइट. आता कुठलं कशाचं आपण अनालिसिस करणार आहे, फॉर एक्झाम्पल एलिमेंटचं अनालिसिस करणार आहे, इनऑर्गॅनिक स्पेसिसचं अनालिसिस करणार आहे, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप असेल, क्लोराइड असेल, सायनाइड असेल, कार्बोनिल असेल, त्याचं डिटेक्शन करणार आहे आपण, का ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिटेक्शन करणार, त्यानुसार त्याची सेपरेशन प्रोसिजर डिपेंड असते. Difference in some of the property of the components in a mixture is used as a basis for separation of the component.
आता जर अनलाईट आपल्याला अनलाईटचं अनालिसिस करायचं आहे तर त्याचा आपला डिफरन्स त्याच्या प्रॉपर्टीचा जो काही डिफरन्स आहे, आता फॉर एक्झाम्पल एलिमेंटची प्रॉपर्टीज वेगवेगळ्या राहतील, कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या राहतील, त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याची सेपरेशन टेक्निक यूज करायचं आणि सेपरेट करायचं. दिस प्रॉपर्टीज मे बी डिफरन्स इन साईज, म्हणजे आता ती प्रॉपर्टी कोणती असू शकते, एक तर त्या दोन एलिमेंट मधली साईज वेगवेगळी असू शकते किंवा दोन मटेरियल मधली साईज वेगवेगळी असू शकते. मग आता जर साईज वेगळी असेल तर दॅट इज युजली इन सिविंग फाईन मटेरियल टू सेपरेट इट फ्रॉम कोर्स वन अँड मे बी सेपरेशन बाय डिस्टिलेशन बेस्ड ऑन डिफरन्स इन बॉइलिंग पॉईंट. आता जर लिक्विड असतील, दोन लिक्विड एकत्र असतील तर त्याचा वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंट असतील, त्या वेगवेगळ्या बॉइलिंग पॉईंटला आपण सेपरेट करू शकतो डिस्टिलेशन. व्हेरियस सेपरेशन टेक्निक्स लाईक सब्लिमेशन. आता जो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा तुम्ही प्रिपरेशन केलं, त्या प्रिपरेशन मधला वॉटर जो ड्राय करायचं होतं त्यासाठी तुम्ही काय केलं, प्रिपेअर केलं, फिल्टर पेपरवरती घेतलं होतं आणि फिल्टर पेपर तो काय केलं आपण जिथं ऊन आहे किंवा त्या आयर लॅम्प मध्ये च्या अंडर ठेवलं, कारण त्यात जे काय लिक्विड आहे ते पेपराइज व्हावं यासाठी, त्याला ज्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. क्रिस्टलायझेशन म्हणजे ते क्रिस्टल प्रिपेअर होते. आता हे सब्लिमेशन, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन हे मॅक्झिमम केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरी यूज केलं जातं. आता क्रोमॅटोग्राफी हा एक आपण अनालिटिकल टेक्निक बघू. हे क्रोमॅटोग्राफी नक्की काय आहे, कशासाठी म्हणायचं, त्यात काय इन्क्लूड असतं. क्रोमॅटोग्राफी इज वन ऑफ सच मेथड्स यूज्ड फ्रिक्वेंटली इन अनालिटिकल केमिस्ट्री. जसं मी आता अगोदर सांगितलं, इंडस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम यूज केलं जातं. कोणती इंडस्ट्री असू दे, केमिकल इंडस्ट्री असू दे किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असू दे, तिथं मॅक्झिमम क्रोमॅटोग्राफीचा यूज केला जातो अनालिसिस साठी. The word chromatography is derived from Greek words meaning chroma means color and graphy means write. आता तिथे काय करायचं, ह्या कलरचं रायटिंग होतंय आणि त्याच्यावरून आपल्याला काय होतंय, सेपरेट होतंय. क्रोमा मीन्स कलर अँड ग्राफी मीन्स राईट, म्हणजे तो कलरचा स्पॉट मिळतो. फॉर एक्झाम्पल हा रेड कलरचा स्पॉट मिळतो. आता जर एखादा आयर्न थायसायनाइड कॉम्प्लेक्स आहे आणि त्याचा जर आपण एक ड्रॉप घेतला एका कॅपिलरीने आणि त्या जर क्रोमॅटोग्राफिक पेपरवरती टाकला तर तो रेड कलरचा डॉट मिळतो आपल्याला. तर त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करू शकतो की बाबा हा रेड कॉम्प्लेक्स कलर आहे. मॅक्झिमम आयर्न थायसायनाइडचा असू शकतो, ब्ल्यू असेल तर कॉपर असू शकतो, ग्रीन असेल तर कोबाल्ट किंवा निकेल असू शकतो. आता हा क्रोमॅटोग्राफी वर्ड जो आहे तो क्रोमा मीन्स कलर आणि ग्राफी मीन्स राईट, म्हणजे कलरचं सेपरेशन होते. आणि ही टेक्निक 1906 ला बॉटॅनिकल सायंटिस्ट आहे बघा, एक रशियन बॉटॅनिस्ट आहे मायकेल स्वेट, यानं शोधून काढलं. यानं सुरुवातीला काय केलं, जे प्लांट मध्ये पिगमेंट आहे, क्लोरोफिल आहे, त्याचं सेपरेशन केलं आणि ते आयडेंटिफाय करायचं त्यानं हे टेक्निक डेव्हलप केलं. आता क्रोमॅटोग्राफीची डेफिनेशन बघा, फिजिकल मेथड ऑफ सेपरेशन इन विच द कंपोनेंट्स आर सेपरेटेड बाय डिस्ट्रीब्युशन बिटवीन टू फेजेस. आता इथे टू फेजेस कोणते आहेत, द मॅक्झिमम क्रोमॅटोग्राफी मध्ये टू फेजेस आहेत, स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज असतात. बघा मी जनरली ज्यावेळी ऑफलाईन क्लासमध्ये जनरल असं ऍज अ फन पार्ट म्हणून सांगत होतो टू फेजेस. आपण घरगुती यूज मध्ये सुद्धा दोन फेजेस यूज करतो. जिथं भाजी बनवतो त्या भाजीमध्ये दोन फेजेस असतात, एक ऍक्वियस फेज असते आणि एक ऑर्गॅनिक फेज असते. आता ऍक्वियस फेज म्हणजे वॉटर आपलं आणि ऑर्गॅनिक फेज म्हणजे जे ऑइल आपण यूज करतो कुकिंग साठी. दिस ऑइल इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. Therefore, there are two phases. One is aqueous phase, another one is organic phase. The phase that has large surface area and remains steady is called as stationary phase. म्हणजे एक जी फेज स्टेडी राहत्या, एका जागेवर राहत्या, मॅक्झिमम जास्त मुव्हेबल नाही आणि त्याचा सरफेस एरिया जास्त आहे, त्याला आपण स्टेशनरी फेज म्हणतो. While the other moves through the stationary phase is called as mobile phase. म्हणजे स्टेशनरी फेजच्या बाजूला आजूबाजूला जे काही मूव्ह होते, मुव्हिंग असते, त्याला मोबाईल फेज म्हणतो. Mixture of various components is equilibrated between two phases. Separation of these components take place either by mechanism of adsorption or partition. आता हे क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण हे सेपरेशन कसं करतो, एक तर ऍडसॉर्प्शन किंवा पार्टिशन. ऍडसॉर्प्शन म्हणजे एक कंपाऊंड आहे याच्यावरती दुसरा कंपाऊंड ऍडसॉर्ब करायचा आणि पार्टिशन म्हणजे सेपरेट करायचं. आता हे क्रोमॅटोग्राफी जर क्लासिफिकेशन केलं तर आपल्याला क्लासिफिकेशन मिळते बघा, ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी म्हणजे एक कंपाऊंड आहे त्याच्यावरती दुसरा कंपाऊंड ऍडसॉर्ब करून घ्यायचा. In this method, separation of components takes place on the basis of difference in their adsorption properties on solid stationary phase. Here, one phase is solid. Depending on the mobile phases, adsorption chromatography is classified into two types. आता हे adsorption chromatography त्याच्या phases नुसार डिवाइड केल्या. आता एक जर सॉलिड असेल तर दुसरी मोबाईल असेल. त्यात आपली कोणती असू शकते बघा, लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी. आता लिक्विड सॉलिड म्हणजे एक
अनालिटिक जो आपला कंपाऊंड आहे त्यातला एक लिक्विड आहे आणि दुसरा जो आहे तो सॉलिड आहे. आता ही लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी मध्ये काय असते? इन दिस टेक्निक द स्टेशनरी फेज इज सॉलिड व्हाईल मोबाईल फेज इज लिक्विड. जी स्टेशनरी फेज आहे यूज करणार आहे आपण ती सॉलिड असेल आणि मोबाईल फेज जे आहे ते लिक्विड असेल. डिफरंट कंपोनेंट्स adsorb to different extent on the stationary phase. आता जो कंपोनेंट आपण सेपरेट करणार आहे त्या प्रॉपर्टी नुसार तो adsorb होतो. The less adsorbed component is taken away first by mobile liquid phase. म्हणजे कमीत कमी adsorb होणारा जो कंपाऊंड आहे ते पहिल्यांदा सेपरेट केला जातो आणि जो स्ट्रॉंगली adsorb होणार आहे तो नंतर सेपरेट केला जातो. आता फॉर एक्झाम्पल त्यासाठी कोणत्या क्रोमॅटोग्राफी आहेत? कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी आहे, थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. आता हे थिन लेयर क्रोमॅटोग्राफी आहे ही बघा आपल्या लॅब मध्ये सुद्धा आपण रिएक्शन जर लावली त्यातलं स्पॉट आपल्याला आयडेंटिफाय करायचं म्हणजे रिएक्शन जर कंप्लीट झाली की नाही हे आयडेंटिफाय करायसाठी आपण हे थिन लेयर क्रोमॅटोग्राफी लॅब मध्ये यूज करतो मॅक्झिमम. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मधला गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी. आता ह्यातला काय होणार आहे? एक मोबाईल फेज आहे ती गॅस असेल आणि सॉलिड जो आहे तो स्टेशनरी फेज असेल. इन दिस मेथड स्टेशनरी फेज इज सॉलिड व्हाईल मोबाईल फेज इज gas. It is carried out at very high temperature so that analyte remains in gaseous phase. आता हे एकदम हाय टेम्परेचरला सेपरेशन केलं जातं कारण जो अनालाइट आहे तो मॅक्झिमम गॅसियस आहे. आता तुम्ही आपण जनरली जर विचार केला तर काय बघा हे गॅस सॉलिड फेज क्रोमॅटोग्राफी नक्की आपण कशासाठी यूज करत असतो? तर त्या गॅस मधला तो मॉलिक्युल आहे तो गॅसियस स्टेट मध्ये तिथे रिएक्शन दाखवतो किंवा ऍडसॉर्ब होतो स्टेशनरी फेजवर, म्हणून त्याला आपण गॅसियस फेज मध्ये त्याची रिएक्शन घडवून आणतो. त्यानंतर बघा ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी झाल्यानंतर हा दुसरा आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. तर पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये नक्की काय बघा? इन दिस टेक्निक वन ऑफ द फेज इज ऑलवेज लिक्विड. Different components gets dissolved in the liquid to different extent and thus get separated from each other. तर मॅक्झिमम पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये दोन लिक्विड्स असतात. डिपेंडिंग ऑन द अदर फेज इट कॅन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. बघा आता ह्यात दुसरी गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे. When stationary phase is liquid while mobile phase is gas. The chromatographic method is called as gas liquid chromatography ज्याला आपण GLC म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. स्टेशनरी फेज काय आपले लिक्विड आहे आणि स्टेशनरी फेज इज लिक्विड इमोबिलाइज्ड ऑन सॉलिड सपोर्ट लाइक सिलिका जेल. जे लिक्विड आहे ते आपण सिलिका जेल फिट करतो आणि सिलिका जेल म्हणतो ते लिक्विड पास केल्यानंतर ते लिक्विड जे आहे ते स्टेशनरी फेज वरती ऍडसॉर्ब होऊन थांबतं आणि त्यानंतर मग गॅसेसच्या बरोबर गॅसेस आपण पास केल्यानंतर त्या लिक्विड आणि गॅस मध्ये रिएक्शन होते किंवा सेपरेशन होते किंवा कंपोनेंट सेपरेट होते. त्यानंतर सेकंड टाइप आहे लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी. बोथ स्टेशनरी फेज एज वेल एज मोबाईल फेज आर लिक्विड्स. टेक्निक इज कॉल्ड एज लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी. टू लिक्विड्स आर इमिसिबल विथ इच अदर. आता इथं एकच क्रायटेरिया की जी दोन लिक्विड आहेत ते दोन एकमेकांच्या मिक्स नाही झाली पाहिजे, इमिसिबल पाहिजेत. जनरली वन लिक्विड इज ऑर्गॅनिक व्हाईल अदर इज इनऑर्गॅनिक. जसं आपण वॉटर आणि ऑइलचं एक्झाम्पल घेतलं होतं ते जनरली इमिसिबल पाहिजे. डिफरन्स बिटवीन सोलिबिलिटीज ऑफ कंपोनेंट्स इन दिस टू लिक्विड्स ऍक्ट ॲज बेसिस ऑफ सेपरेशन. बघा त्या दोन लिक्विड जे आहेत त्याच्या सोलिबिलिटीच्या डिफरन्स वरती हे आपण सेपरेशन करू शकतो. त्यासाठी पेपर क्रोमॅटोग्राफी आहे, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन आहे. आता हे टाइप्स आहेत क्रोमॅटोग्राफीचे. आता जर सॉलिड स्टेशनरी फेज जर सॉलिड असेल आणि मोबाईल फेज लिक्विड असेल तर लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी होती. मग आता त्यात कोणते कोणते आपण आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी यूज करतो किंवा आपण पुढे डिस्कस करणार आहे. त्यानंतर TLC ज्याला आपण थिन लेयर क्रोमॅटोग्राफी म्हणतो. सॉलिड गॅस मध्ये गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी आहे की गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी पण यूज करतो आपण. लिक्विड लिक्विड असेल त्यावेळी बघा मॅक्झिमम पेपर क्रोमॅटोग्राफी आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे आणि सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन टेक्निक पण या लिक्विड लिक्विड एक्सट्रॅक्शन वरती डिपेंड आहे. त्यानंतर लिक्विड गॅस जो आहे तर गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी आपण यूज करतो. हे क्रोमॅटोग्राफीचं इंट्रोडक्शन आहे सेपरेशन टेक्निकचं. तर आपण इथे थांबूया.